नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण ओल्या तुरीचे दाण्याची आमटी बनवूया। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी आमटी बनवण्यासाठी पाव किलो तुरीचे शेंगा सोलून घेतले। आता आपण कढईमध्ये टाकूया आणि परतूया। इथे मी तेल न टाकता परतून घेतलीया। तुरीचे दाणे याला टिपकं पडेपर्यंत परतून घ्यायचं। तुम्ही जसं व्हिडिओ मध्ये पाहताय त्याच पद्धतीने परतून घेतलेलं आहे। आता आपण एका प्लेट मध्ये काढूया। इथे मी मिक्सर जार घेतलाय, त्यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे आपण मिक्सरला फिरवून घेऊया। इथे मी जाडसर असे शेंगदाणे मिक्सरला फिरवून घेतलेत। आता आपण एक वाटण तयार करूया। इथे मी 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर घेतलीया। आता आपण हे मिक्सरला फिरवूया। मिक्सरला फिरवलेलं वाटण एका प्लेट मध्ये काढून घेतले। त्याच मिक्सर जार मध्ये परतून घेतलेलं तुरीचं दाणं जाडसर असं फिरवून घ्यायचं। कढई गरम झालेले 2 चमच तेल टाकूया। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेलाचं प्रमाण कमी या जास्त करू शकता। आता आपण अर्धा चमच जिरं टाकूया। जिरं छान असं फुलले तर थोडासा कढीपत्ता टाकूया आणि गॅस कमी ठेवूया। आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते टाकूया। यामध्ये हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता आपण हे वाटण तेलामध्ये परतूया। परतलेल्या वाटणामध्ये पाव चमच हळद टाकून मिक्स करूया। मिक्सरला फिरवून घेतलेलं तुरीचं दाणं टाकूया। इथे मी जाडसर असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आता आपण मिक्स करूया। यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकूया। तुम्हाला कितपत पातळ भाजी हवे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाका। गॅस मोठा ठेवूया आणि 2 चमच शेंगदाण्याचं कूट टाकूया आणि चवीनुसार मीठ। आता आपण हे मिक्स करूया। उकळी आल्यावरती गॅस कमी ठेवूया आणि यावरती प्लेट झाकूया 5 ते 6 मिनिटांसाठी। 6 मिनिटं झाली ती। आता आपण प्लेट उघडूया आणि मिक्स करूया। इथे मस्त अशी ओल्या तुरीची आमटी बनवून तयार झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ओल्या तुरीची आमटी नक्की बनवून बघा। आता आपण गॅस बंद करूया। तर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।